हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत युनिट 2 मधला आपला सेकंड पार्ट दॅट इज डाययुरेटिक्स. हा आजच्या लेक्चरमध्ये आपण कंप्लीट करणार. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला कव्हर करायचं आहे की नेमकं डाययुरेटिक्स म्हणजेच काय, डाययुरेटिक्सचा यूज कशासाठी होतो, त्याचे क्लासिफिकेशन काय आहे, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे, प्रत्येक टॉपिकचा सार काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला कव्हर करायच्या. चला तर लेक्चरला स्टार्ट करूया. स्टुडंट्स, डाययुरेटिक्स म्हणजे काय, तर डाययुरेटिक्स म्हणजे असे एजंट किंवा असे ड्रग्स ज्यांचा यूज केला जातो फॉर द इन्क्रीज द रेट ऑफ युरिन फॉर्मेशन. म्हणजे युरिनच्या फॉर्मेशनसाठी ज्या ड्रग्सचा यूज केला जातो त्याला डाययुरेटिक म्हणतात. आता युरिनची फॉर्मेशन कशी होते हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जेव्हा आपल्याला सगळं ते मेकॅनिझम ऑफ ॲक्शन माहिती असणार की आपला युरिन कसा फॉर्म होतो, तेव्हा कुठं आपल्या ड्रग्सचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आपल्याला डिटेलमध्ये कळणार. त्याच्यासाठी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की आपली युरिन कशी फॉर्म होते. तर मोस्ट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी आपला नेफ्रॉन असतो. तर नेफ्रॉन इज रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोडक्शन ऑफ युरिन. सी दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉन. आता ह्या नेफ्रॉनमध्ये कशा प्रकारे युरिन फॉर्म होतं ते आधी बघूया. सी, हा जो नेफ्रॉन आहे हा आपला 4 पार्टमध्ये डिवाइड झालेला आहे. फर्स्ट याचा पार्ट जो असतो तो असतो बोमेन्स कॅप्सूल. एक अशा प्रकारची ही कॅप्सूलची ट्यूब असते आणि याला आपण बोमेन्स कॅप्सूल म्हणतो. देन सेकंड जो पार्ट असतो तो सेकंड असतो प्रॉक्झिमल कॉन्लेटेड ट्यूब्युल. त्याला आपण PCT सुद्धा म्हणतो. हा PCT फर्दर एक्सटेंड होते आणि काय फॉर्म होते तर एक लूप ऑफ हेनले फॉर्म होते. अशा प्रकारे ही एक लूप ऑफ हेनले असते. याच्या 2 पार्ट्स असते. फर्स्ट वन इज अ डिसेंडिंग अँड सेकंड वन इज अ असेंडिंग. हे लूप ऑफ हेनले फर्दर ट्रान्समिट होते डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्युलमध्ये. दिस वन इज अ डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्युल आणि ही ॲट द एंड जॉईन होते कलेक्टिंग डक्टला. इथं आपली युरिन हे कलेक्ट होते आणि किडनीच्या थ्रू एक्सक्रीट आउट होते. आता हा जो फर्स्ट पार्ट आहे आपला दॅट इज बोमेन्स कॅप्सूल. ह्या बोमेन्स कॅप्सूलमध्ये नेमकं होतं तरी काय, तर याच्यामध्ये ग्लोमेरुल्स प्रेझेंट असतात. आता तुम्ही म्हणणार की ग्लोमेरुल्स म्हणजेच काय. आता किडनी, नेफ्रॉनचं स्ट्रक्चर, किडनीचं स्ट्रक्चर याच्या अगोदरही तुम्ही बरेचदा बघितलं आहे. 11th-12thमध्येही झालेलं आहे आणि फार्मसीमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या टर्मचा कॉन्टॅक्ट आलेला आहे. असं नाही की तुम्हाला काहीतरी न्यू टर्म मी सांगत आहे, बट सगळ्या गोष्टी ह्या स्टेप बाय स्टेप क्लिअर असणं गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला इथे डिटेलमध्ये सांगत आहे. ही जी ग्लोमेरुलर्स असते ही एक डेन्स नेटवर्क असते आपल्या कॅपिलरीजचं, ज्यामधनं ब्लड हे एंटर होते ह्या बोमेन्स कॅप्सूलमध्ये. ही जी आर्टरी असते ही कम्पॅरेटिव्हली जरा मोठी असते. म्हणजे याचं डायमीटर जे असते ते मोठं असते ॲज कम्पेअर टू धिस वन. म्हणजे हे जे एंटर करताना जे आर्टरी असते ती वायडर असते ॲज कम्पेअर टू ही जी एक्झिट करणारी असते त्याला. ही जी आर्टरी आहे ज्याच्या थ्रू आपलं ब्लड हे ग्लोमेरुलर्समध्ये एंटर होतं त्याला एफरंट आर्टरी म्हणतात आणि ही जी आर्टरी आहे त्याच्या थ्रू ब्लड एक्झिट होतं त्याला इफरंट आर्टरी म्हणतात. आता ह्या दोघांमध्ये डिफरन्स काय, तर आत्ताच सांगितलं आहे मी तुम्हाला की यांच्यामध्ये डायमीटरचा डिफरन्स असतो. आता डायमीटरचा डिफरन्स कशासाठी असतो. सी, ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस कशासाठी होत आहे, मीन्स बोमेन्स कॅप्सूलमध्ये ब्लड का एंटर होत आहे, तर ब्लड एंटर होत आहे फॉर द प्रोसेस ऑफ फिल्ट्रेशन करायसाठी इथे आपला ब्लड हे एंटर होतं. आता फिल्ट्रेशन करायसाठी एका प्रेशरची गरज असते. ते प्रेशर कशामुळे क्रिएट होते, आता एक एक्झाम्पल देते. फॉर एक्झाम्पल एक पाईप आहे, पाईपच्या थ्रू तुम्ही झाडाला पाणी टाकत आहे. आता ही नॉर्मल आपली पाईप आहे, थ्रू आऊट याची लेंथ जी आहे ती सेम आहे. आता इथनं जर आपण वॉटरचा फ्लो स्टार्ट केला तर काय होणार की एका पर्टिक्युलर एरियापर्यंत त्याचा जो फ्लो आहे तो फ्लो राहणार आणि एका पर्टिक्युलर रिजनपर्यंत आपलं पाणी जाऊन पोचणार. बट आपल्याला जर हा फ्लो आहे तो फ्लो इन्क्रीज करायचा असणार किंवा याला जर आपल्याला लांबपर्यंत पाठवायचं असणार तर आपण एक नॉर्मल कन्सेप्ट आहे आपण काय करतो की याचं एक जे स्टार्टिंगचं जे तोंड आहे त्या तोंडला आपण थोडं छोटं करतो. म्हणजेच काय, तर इथे आपण त्याला प्रेशर क्रिएट करतो. ठीक आहे, हे केल्यानं काय होतं की याची जे डायमीटर आहे ती छोटी होते. छोटी झाल्यामुळं काय होतं की हा आता म्हणजे पहिल्यांदा जर जे आपलं वॉटर होतं ते वॉटर इथे सप्लाय होत होतं, तर सेकंड टाईमला जेव्हा आपण याचं
माऊथ जे आहे याचं माऊथ जर छोटं केलं तर काय होणार, ते जास्त लांबपर्यंत आपलं पाणी जाऊन पोचणार, राईट. अशा प्रकारे आपण झाडांना पाणी देत असतो गार्डनिंग करताना. तर सेम कन्सेप्ट आहे इथं, की ही जी आपली नॉर्मल आर्टरी होती, तर इथे काय झालं की याची डायमीटर छोटी करण्यात आली नॅचरली, आणि ते केल्यामुळं काय झालं की इथे एक लाईटली प्रेशर क्रिएट होतं. प्रेशर क्रिएट झाल्यामुळं काय होतं की ही जी फिल्ट्रेशनची प्रोसेस आहे ती इझिली होतं. इथे जे काही ब्लडमध्ये कंटेंट आहे ते सगळं फिल्टर्ड आउट होतं. आता काय काय फिल्टर होतं, तर सगळ्या गोष्टी फिल्टर्ड होता, फक्त जे ब्लडमधले जे काही कंपोनंट आहेत ते सोडून. जे काही आपले सेल्स आहे लाईक WBC, RBC, प्लेटलेट्स, आणखीन आपले जे काही प्रोटीन्स आहेत ते सोडून बाकी सगळं जे काही कार्बोहायड्रेट्स आहे, फॅट्स आहे, लिपिड्स आहे, ते सगळं फिल्टर्ड आउट होतात. वी नो आपल्या बॉडीमध्ये नियर अबाउट 5 to 6 लिटर हे ब्लड प्रेझेंट असतं. बट एका स्टडीवरून असं डिटरमाइन केलं गेलं आहे की ही जी फिल्ट्रेशन प्रोसेस आहे, या फिल्ट्रेशनमध्ये जवळजवळ 180 लिटर जे काही फिल्ट्रेट आहे ते फिल्टर केलं जाते एका दिवसामध्ये. आता तुम्ही म्हणणार की आपल्या बॉडीमध्ये फक्त जर 5 लिटर जर ब्लड प्रेझेंट आहे तर 180 लिटर आलं कुठून, राईट. क्वेश्चन पडणं साहजिक आहे. कसं काय होतं, तर हे जेव्हा इथं फिल्टर होतं, फिल्ट्रेशन झाल्यानंतर काही जो पार्ट आहे तो रिॲब्झॉर्ब होतं. सगळ्याच एक्सक्रीट आउट होत नाही, सगळ्याच म्हणजे 180 लिटर जर फिल्ट्रेट जर फॉर्म झालं तर एवढंही आपण बॉडीच्या बाहेर काढत नाही, तर मग किती मोठं युरिनेशन झालं असतं, राईट. तर काय होतं की याच्यामधला जवळजवळ 90% जो पार्ट आहे तो रिॲब्झॉर्ब होतो. रिॲब्झॉर्ब झाल्यामुळं काय होतं, फॉर एक्झाम्पल हा आपला नेफ्रॉन आहे, नेफ्रॉनमधनं जे काही फिल्टर्ड होतं ते त्याच्यामधलं जे 90% आहे ते परत कॅपिलरीजमध्ये जातं, परत ते ब्लडमध्ये जातात, आणि मग परत काय होतं की ही ब्लडमध्ये एंटर झालं, परत सर्क्युलेशन होऊन परत इथं येतं आणि परत फिल्ट्रेशन होतं. अशा प्रकारे हे जवळजवळ 180 लिटर हे फिल्ट्रेट फॉर्म होतं. अशा प्रकारे बोमेन्स कॅप्सूलचं फंक्शन आहे. आय होप तुम्हाला बोमेन्स कॅप्सूल कळलं असणार की बोमेन्स कॅप्सूलमध्ये कशा प्रकारे फिल्ट्रेशनची प्रोसेस होतं. देन सेकंड वन आहे आपलं प्रॉक्झिमल कॉन्लेटेड ट्यूब्युल. आता प्रॉक्झिमल कॉन्लेटेड ट्यूब्युलचं फंक्शन काय आहे, हा काय करतो, इथे आलेलं जे काही फिल्ट्रेट आहे ते इथे पास होतं. पास झाल्यानंतर जे काही कंपोनंट आहेत ते रिॲब्झॉर्ब होतात. आता कुठले कुठले कंपोनंट ह्या पार्टमध्ये रिऑब्झॉर्ब होतात, तर वॉटर, अमिनो ॲसिड, ग्लुकोज, सोडियम बायकार्बोनेट, इलेक्ट्रोलाइट लाईक सोडियम, क्लोराईड, पोटॅशियम, हे सगळे कंपोनंट आहे हा एरियामध्ये रिॲब्झॉर्ब होतात. जवळजवळ 100% अमिनो ॲसिड आणि ग्लुकोज ह्या आपल्या प्रॉक्झिमल कॉन्लेटेड ट्यूब्युलमध्ये रिॲब्झॉर्ब होतात. 90% बायकार्बोनेट रिॲब्झॉर्ब होतात, आणि जवळजवळ 5% इलेक्ट्रोलाइट हे रिॲब्झॉर्ब होतं ह्या रिजनमध्ये, दॅट इज प्रॉक्झिमल कॉन्लेटेड ट्यूब्युल. देन इथे फिल्ट्रेशनची प्रोसेस कंप्लीट झाली बोमेन्स कॅप्सूलमध्ये. देन प्रॉक्झिमल कॉन्लेटेड ट्यूब्युलमध्ये सम पार्ट रिॲब्झॉर्ब झाला, तर उरलेलं फिल्ट्रेट जे आहे ते कुठं ट्रान्समिट होते, तर ते ट्रान्समिट होते लूप ऑफ हेनलेमध्ये. दिस इज अवर लूप ऑफ हेनले. हा जो पार्ट आहे हा खालच्या बागेला मूव्ह होतो, म्हणून याला डिसेंडिंग लूप ऑफ हेनले म्हणतात, आणि हा जो आहे हा अपर पार्टला मूव्ह होतो म्हणून याला असेंडिंग लूप ऑफ हेनले म्हणतात. आता जेव्हा हा आपला फिल्ट्रेट पास होतो डिस्टल कॉन्लेटेड ट्यूब्युलमध्ये, तेव्हा नेमकं होतं काय, आता हा आपला फिल्ट्रेट जेव्हा पास होतं डिसेंडिंग लूप ऑफ हेनलेमध्ये, तेव्हा काय होतं की ही जी डिसेंडिंग लिंप आहे ती परमिएबल आहे वॉटरसाठी आणि इम्परमिएबल आहे सोडियमसाठी. म्हणजेच काय, परमिएबल म्हणजेच काय, तर इथनं आपला जो वॉटर आहे तो वॉटर रिॲब्झॉर्ब होणार, ठीक आहे. म्हणजे फक्त आणि फक्त वॉटर रिॲब्झॉर्ब होणार. ह्या ज्या फिल्ट्रेटमध्ये सोडियम आयन्स प्रेझेंट आहे तो इथनं रिॲब्झॉर्ब होणार नाही. इथनं काय रिॲब्झॉर्ब होणार, फक्त वॉटर मॉलिक्युल रिॲब्झॉर्ब होणार. देन हा फिल्ट्रेट जेव्हा आपला असेंडिंग लूप ऑफ हेनलेमध्ये जातो, तर इथे जे सोडियम आयन्स आहे ते परमिएबल आहे आणि वॉटर जे आहे ते इम्परमिएबल आहे. जवळजवळ 25% सोडियम हा इथे रिॲब्झॉर्ब होतो. प्लस इथे काय प्रेझेंट असतात, तर इथे
सोडियम पोटॅशियम क्लोराईड को ट्रान्सपोर्टर आहे ते प्रेझेंट असतात आणि ते काय करतात, हे जे आपले सोडियम आहे सोडियमच्या रिॲब्झॉर्प्शनला परमिशन देतात. ठीक आहे, कशा प्रकारे एक परमिशन देतात हे नंतर आपण मेकॅनिझम ऑफ ॲक्शनमध्ये बघणारच आहोत. बट एक ओव्हरव्ह्यू तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की कशा प्रकारे आपलं युरिन फॉर्मेशन होते. ठीक आहे, इथे डिसेंडिंग लिम्फमध्ये काय होतं, वॉटर रिॲब्सॉर्ब होतं. असेंडिंगमध्ये काय होतं, जवळजवळ 25% सोडियम आयन्स ॲब्सॉर्ब होतं. देन आपला फिल्ट्रेट मूव्ह होतो डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युलमध्ये. डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युलमध्ये नेमकं होतं तरी काय, तर इथे जवळजवळ 5 to 10% NaCl दॅट इज साल्ट मॉलिक्यूल किंवा Na+Cl निगेटिव्ह आयन्स जे आहेत ते रिॲब्झॉर्ब होतात विथ द हेल्प ऑफ सोडियम क्लोराईड को ट्रान्सपोर्टर. हे चॅनेल्स असतात, हे को ट्रान्सपोर्टर आहे इथे याच्या वॉलमध्ये प्रेझेंट असतात आणि हे काय करतात, Na+Cl निगेटिव्ह आयन्सला परमिट करतात रिॲब्झॉर्प्शनसाठी. आता इथं आपण जे फिल्ट्रेशनची प्रोसेस बघितली त्या थ्रूआउट प्रोसेसमध्ये आपल्याला काय बघायला मिळतात की जेवढं फिल्ट्रेट फॉर्म झालं त्याच्यातल्या जवळजवळ 90% फिल्ट्रेट हे रिॲब्झॉर्ब झालं. म्हणजे एकदा फिल्ट्रेट होऊन परत ते ब्लडमध्ये पोहोचलं म्हणून आपण त्याला रिॲब्झॉर्प्शन प्रोसेस म्हणतो. जे प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूल होतं याच्यामध्ये जवळजवळ अमिनो ॲसिड ग्लुकोज हे रिॲब्झॉर्ब झाले. देन डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूलमध्ये काय झालं, NaCl रिॲब्झॉर्ब झाला. डिसेंडिंग लूप ऑफ हिलेमध्ये वॉटर रिॲब्झॉर्ब झाला आणि असेंडिंगमध्ये काय तर आपला Na+ दॅट इज सोडियम आयन हे रिॲब्झॉर्ब झाले. देन वी हॅव आवर कलेक्टिंग डग. कलेक्टिंग डगमध्ये काय होतं की जे काही फिल्ट्रेट शेवटी उरलं म्हणजे 90% जे रिॲब्झॉर्ब झालं आणि जे थोडं उरलं ते काय होतं कलेक्टिंग डगमध्ये मूव्ह होतं आणि सगळे जे नेफ्रॉन्स आहे नेफ्रॉनचे कलेक्टिंग डग हे एकमेकाला कनेक्ट झाले आहे आणि त्याच्यानंतर ते जे काही युरिन फॉर्म झालं ते एक्सक्रीट आउट होतं through our body. This is the process of urine formation in human body. आता हा जो आपला कलेक्टिंग डग आहे, कलेक्टिंग डगमध्ये फक्त जे युरिन आहे ते कलेक्ट होतं का, तर नाही. हा जो कलेक्टिंग डगचा पोर्शन आहे इथे Na+ आयन दॅट इज आवर सोडियम आयन हे रिॲब्झॉर्ब होतात आणि पोटॅशियम आयन हे सिक्रीट होतात विथ द हेल्प ऑफ अल्डोस्टिरॉन. दिस इज अ हार्मोन विच इज प्रेझेंट ऑवर बॉडी आणि हा बॉडी काय करतो की इथले हे जे मोमेंट आहे दॅट इज रिॲब्झॉर्प्शन ऑफ Na+ अँड सिक्रेशन ऑफ K+ आयन याला मेंटेन करतो आणि ह्याचवरती आपलं जे डाययुरेटिक्स आहे ते वर्क करतात. आपल्याला डाययुरेटिक्सचं फंक्शन काय आहे की हा युरिन फॉर्मेशनला इन्क्रीज करतो. जे पेशंट्स आहे काही पेशंट्स फॉर एक्झाम्पल हायपर टेन्शनवाले किंवा इडिमावाले पेशंट्स आहे त्या पेशंट्समध्ये आपलं जे काही ब्लड कंटेंट आहे किंवा जे ब्लड व्हॉल्यूम आहे त्या व्हॉल्यूमला कमी करणं गरजेचं आहे. हायपरटेन्शनच्या पेशंटमध्ये काय होतं की ब्लड प्रेशर इन्क्रीज झालेलं असते आणि ब्लड प्रेशर इन्क्रीज झाल्यामुळं काय होतं की हार्टवरती प्रेशर इन्क्रीज होतं, हार्टचं फंक्शन जास्त इन्क्रीज होतं आणि काही केसमध्ये असं काय होतं की ह्या हार्टवरती प्रेशर कमी करायसाठी आपण व्हॉल्यूम कमी करतो आणि व्हॉल्यूम कशा प्रकारे कमी करणार की जे एक्सेस क्वांटिटीमध्ये वॉटर आहे त्या वॉटरला बॉडीच्या थ्रू एक्सक्रीट करणार आणि ते कशामुळे होतं तर ते डाययुरेटिक्समुळं. डाययुरेटिक्स काय करतं की जे युरिन आहे युरिनचं फॉर्मेशन इन्क्रीज करतो आणि बॉडीच्या बाहेर जे काही व्हॉल्यूम आहे एक्सेस व्हॉल्यूम झालं ब्लडमध्ये ते एक्सक्रीट आउट करतं. देन आता हा डाययुरेटिक्स आपला कशा प्रकारे काम करणार. इन जनरल आपल्याला नेफ्रॉनचं फंक्शन माहिती झालं की कुठल्या एरियामध्ये कुठल्या प्रकारचं कसं काय फंक्शन होतं हे आता आपण माहिती केलं. आता आपला डाययुरेटिक्सला आपण बॉडीमध्ये एंटर्ड केला म्हणजे आपण इंट्रोड्यूस केला तर काय होणार हा वर्क कुठे कशा प्रकारे करणार. आता फर्स्ट थिंग हा कुठे वर्क करणार दॅट इज PCT म्हणजे प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूल. प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूलमध्ये काय करणार का हा इथे रिॲब्झॉर्प्शन होत होतं अमिनो ॲसिडचं ग्लुकोजचं कार्बोहायड्रेटचं तर हा काय करणार जे रिॲब्झॉर्प्शन होत होतं त्या रिॲब्झॉर्प्शनला स्टॉप करणार. इथे जे चॅनेल प्रेझेंट आहे त्या चॅनलला हा ब्लॉक करणार आणि काय करणार रिॲब्झॉर्प्शन ब्लॉक करणार. हे जे चॅनल आहे ह्या चॅनलच्या थ्रू जर आपलं जे काही फिल्ट्रेट आहे फिल्ट्रेट ब्लडमध्ये जर पास झालं नाही तर काय होणार ऑब्व्हियसली हा
फिल्ट्रेट आपल्या नेफ्रॉनमध्ये प्रेझेंट राहणार, हा मूव्ह होणार कलेक्टिंग डक्टपर्यंत आणि काय बॉडीच्या बाहेर एक्सक्रीट आउट होणार. देन सेकंड, हा जेव्हा लूप ऑफ हेनलीमध्ये जातो तेव्हा कसा फंक्शन करणार. लूप ऑफ हेनलीमध्ये एक डिसेंडिंग लिंप आहे आणि एक असेंडिंग लिंप आहे. डिसेंडिंग लिंपमध्ये हा काय करणार की इथे जिथे आपला वॉटर रिॲब्झॉर्ब होत होता, ज्या चॅनलमधून रिॲब्झॉर्ब होत होता त्या चॅनलला ब्लॉक करणार. ब्लॉक केल्यामुळे काय होणार की जे वॉटर आहे ते रिॲब्झॉर्ब होणार नाही आणि रिऑब्झर्व जर झालं नाही तर काय होणार, ऑब्वियसली आपलं जे युरिन फॉर्मेशन आहे ते एक्सेस प्रमाणात होणार. सेम केसमध्ये काय होणार, असेंडिंग लिफ्टमध्ये इथे एक चॅनल आहे, त्या चॅनलमध्ये मधनं काय होत होतं की जे सोडियम आयन्स आहे ते रिॲब्झॉर्ब होत होते ब्लडमध्ये. हे काय करणार, इथे ब्लॉकेज करणार, ठीक आहे. आणि त्याच्यामुळे काय होणार की सोडियम आयन्स रिॲब्झॉर्ब होणार नाही आणि ते युरिनच्या थ्रू एक्सक्रीट आउट होणार. आता तुम्ही म्हणणार की डायुरिटिक्स दिल्यानंतर हे सगळे चॅनल ब्लॉक करतं का, तर ॲन्सर आहे नो. का नो, कारण युरिन फॉर्मेशन होतं पण एक्सेस प्रमाणात होत नाही. आय नो हायपरटेन्शनच्या केसेसमध्ये किंवा इडिमाच्या केसेसमध्ये आपण हा ड्रग प्रिस्क्राईब करतो, बट जी काही रिॲब्झॉर्प्शनची प्रोसेस आहे ती 100% स्टॉप केली जात नाही. काही प्रमाणातच ते वर्क करतात. काही वीक डायुरेटिक्स आहे तर काही स्ट्रॉंग डायुरेटिक्स आहे. वीक डायुरेटिक्स काय करतात की फक्त सिलेक्टेड पार्टमध्ये जाऊन त्याचं फंक्शन शो करतात आणि सिलेक्टेड जे चॅनेल आहे त्यालाच फक्त ब्लॉक करतात. नाहीतर मग काय होणार की पूर्ण बॉडी फ्लुइड आहे ते एक्सक्रीट आउट होणार आणि आपल्या बॉडीमध्ये काहीच राहणार नाही. तर एका लिमिटेड एरियापर्यंतच हे जे काही डायुरेटिक्स आहे ते वर्क करतात. नाव डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युलमध्ये डायुरेटिक्सचं फंक्शन काय, तर डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युलमध्ये वी नो की सोडियम आयन्स रिॲब्झॉर्ब होतात. तर हे जे काही चॅनल आहे त्या चॅनलला हा आपला डायुरेटिक्स ड्रग आहे तो ब्लॉक करतो. सेम केसमध्ये कलेक्टिंग डक्टमध्ये, आता कलेक्टिंग डक्टचं फंक्शन काय होतं की हा सोडियमला रिॲब्झॉर्ब करत होता आणि पोटॅशियमला सिक्रीट करत होता विथ द हेल्प ऑफ एन्झाईम अल्डोस्टेरॉन. तर हा काय करणार, याचं रिॲब्झॉर्प्शन स्टॉप करणार काही प्रमाणात आणि हा जो काही पोटॅशियम आहे पोटॅशियम आयनच्या सिक्रेशनमध्ये सुद्धा हा अफेक्ट करणार विथ द हेल्प ऑफ दिस एन्झाईम. म्हणजे ह्या एन्झाईममध्ये काहीतरी अल्टरेशन करणार आणि त्याच्या रिसेप्टरमध्ये अल्टरेशन करून हे जे काही मेकॅनिझम होतं त्या मेकॅनिझमला काहीतरी अल्टर्ड करणार. आय होप जनरल मेकॅनिझम तुम्हाला क्लिअर झालेलं आहे की नेमकं डायुरेटिक्स काय आहे, कशा प्रकारे वर्क करतं. आता डिटेलमध्ये बघूया की आपल्या डायुरेटिक्स नेमकं करतं काय. फर्स्ट थिंग, हे जे डायुरेटिक्स आहे ते क्लासिफाय केले आहे 5 क्लासमध्ये. फर्स्ट आहे कार्बोनिक अनहायड्रेट इनिबिटर, सेकंड आहे थायाझाईड इनिबिटर, देन लूप डायुरेटिक्स, यालाच आपण हाय सिलिंग म्हणतो. देन फोर्थ वन आहे पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक्स अँड फिफ्थ वन इज ऑस्मोटिक डायुरेटिक. सी, दिस इज आवर फर्स्ट क्लास दॅट इज कार्बोनिक अनहायड्रेट इनिबिटर. यालाच आपण केस इनिबिटर म्हणतो. आता केस इनिबिटर म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही, याचा शॉर्ट फॉर्म केला आहे. हा कार्बोनिकमधला सी घेतला आणि अनहायड्रेजमधला ASC घेतला आणि काय फॉर्म झाला तर केस, म्हणजेच केस इनिबिटर. नावावरून कळते की कार्बोनिक अनहायड्रेज हा काहीतरी एक प्रकारचा एन्झाईम आहे आणि त्याला इनिबिट करायचं काम हा आपला ड्रग करतो, दॅट इज अवर डायुरेटिक्स. आता हा जो आपला डायुरेटिक्स आहे दॅट इज कार्बोनिक अनहायड्रेट इनिबिटर, हा वर्क कुठे करतो तर हा प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्युब्युलमध्ये वर्क करतो. प्रॉक्सिमेट कन्व्होल्युटेड ट्युब्युलमध्ये कशा प्रकारे वर्क करतो तर सी, इथे हा जो पोर्शन आहे याला झूम करून बघितलं तर अशा प्रकारे दिसतो. आता हे असं जर तुम्ही बघितलं तर असं समजायला थोडं अवघड जातो. एक इझी लँग्वेजमध्ये बघूया की नेमकं वर्क कसं करतो. तर प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्युब्युल हा जो पोर्शन आहे हा पोर्शनला इथे मी तुम्हाला डिस्क्राईब करून सांगते. सी, इन जनरल हा जो पार्ट असतो म्हणजेच हा जो लोअर साईडचा पार्ट आहे जो आपला मेन प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्युब्युल्स आहे. म्हणजे अशा प्रकारे जर बघितलं तर हा जो पार्ट आहे हा ल्युमेन आहे, हे जे आहे हे इपिथेलियल सेल आहे आणि हा जो पोर्शन आहे हा ब्लड, म्हणजेच इथे आपली ही जी ब्लड वेसल सी तुम्हाला रेड याने इंडिकेट केलेली आहे, ही जी आहे ती ब्लड वेसल आहे. ऑब्व्हियसली ब्लड वेसल कनेक्ट राहणार कारण इथं रिॲब्झॉर्प्शनची प्रोसेस होत आहे. कशा प्रकारे रिॲब्झॉर्प्शन होते हे जर माहिती असलं तर आपण त्या प्रोसेसला थांबवू शकतो, कारण आपलं कामच ते आहे की आपल्याला रिॲब्झॉर्प्शनला थांबवायचं आहे किंवा कमी प्रमाणात करायचं आहे.
सी आता हे जी ल्युमेन आहे ह्या मध्ये आपलं जे फिल्ट्रेट आहे ते फिल्ट्रेट पास होत होतं आणि सम पोर्शन हे रिॲब्झॉर्ब होत होतं. इथपर्यंत आपल्याला माहिती आहे. रिॲब्झॉर्ब कसं होत होतं तर इथे एक चॅनेल प्रेझेंट आहे. चॅनेल कुठलं प्रेझेंट आहे तर सोडियम पोटॅशियम आयन एक्सचेंजर हा एक चॅनेल प्रेझेंट आहे. हा काय करतो सोडियम आणि पोटॅशियम आयनचं एक्सचेंज करतो. म्हणजेच काय ल्युमेनमधून सेलमध्ये सोडियम आयन ट्रान्सफर करतो आणि हे जी आपली एंडोथेलियल सेल आहे एंडोथेलियल सेलमधनं ल्युमेनमध्ये पोटॅशियम आयनचं ट्रान्सफर करतो. म्हणजे एक आयन जर सोडियमचा आतमध्ये गेला तर एक पोटॅशियमचा बाहेर जाणार. अशा प्रकारे हा आपला सोडियम पोटॅशियम आयन एक्सचेंजर वर्क करतो. जेव्हा हा पोटॅशियम आपल्या ल्युमेनमध्ये एंटर्ड करतो तेव्हा नेमकं होतं काय सी इथे एक चॅनल प्रेझेंट असतो. ह्या चॅनलच्या थ्रू आपलं सोडियम हे एंडोथेलियल सेलमध्ये एंटर्ड करतं. चॅनल कुठलं असतं तर सोडियम हायड्रोजन आयन एक्सचेंजर. म्हणजेच हा काय करतो सोडियम आणि हायड्रोजन आयनचं एक्सचेंज करतो. कशा प्रकारे एक्सचेंज करतो जर एक आयन आपला सोडियमचा एंडोथेलियल सेलमध्ये एंटर करत असणार तर एक हा हायड्रोजनचा आयन ल्युमेनमध्ये ट्रान्सफर करतो. अशा प्रकारे हा एक्सचेंज करतो. आता ल्युमेनमध्ये आल्यानंतर हा आपला हायड्रोजन आयन नेमकं करतो काय फिल्ट्रेटमध्ये काय प्रेझेंट आहे तर फिल्ट्रेटमध्ये अमिनो ॲसिड्स प्रेझेंट आहे ग्लुकोज प्रेझेंट आहे त्याचप्रमाणे बायकार्बोनेटसुद्धा प्रेझेंट आहे. आपण बघितलं आहे की जवळजवळ 90% बायकार्बोनेट्स हा आपल्या प्रॉक्झिमल कॉन्व्होल्यूटेड ट्युब्युलमध्ये रिॲब्झॉर्ब होतो. कशा प्रकारे रिॲब्झॉर्ब करतो आता सोडियम रिॲब्झॉर्ब झाला माहिती आहे. आता बायकार्बोनेट कशा प्रकारे ॲब्झॉर्ब होणार HCO3 दिस इज अवर बायकार्बोनेट. हा बायकार्बोनेट काय करतो हा आपला H पॉझिटिव्ह आयनसोबत रिॲक्ट होतो ल्युमेनमध्ये आणि काय फॉर्म होतं तर कार्बोनिक ॲसिड फॉर्म होतं. दॅट इज H2CO3 दिस इज अवर कार्बोनिक ॲसिड फॉर्म होतं. कशामुळं फॉर्म होतं वी नो निगेटिव्ह चार्ज ऑलवेज अट्रॅक्ट टू पॉझिटिव्ह चार्ज आणि हा जो बायकार्बोनेट आहे हा बॉन्ड फॉर्म करतो पॉझिटिव्ह चार्ज आयटमसाठी दॅट इज अवर प्रोटॉन आणि काय फॉर्म करतो तर कार्बोनिक ॲसिड फॉर्म करतो. जेव्हा हा कार्बोनिक ॲसिड ल्युमेनमध्ये फॉर्म होतो हा डिसोसिएट होतं. कशामध्ये डिसोसिएट होतं तर H2O अँड CO2 दॅट इज अवर कार्बन डायऑक्साईड वॉटर मॉलिक्यूल आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये फॉर्म होतं विथ द हेल्प ऑफ वन एन्झाईम दॅट इज कार्बोनिक अनहायड्रेज. इथे हा आपला जो एन्झाईम आहे तो प्रेझेंट असतो कार्बोनिक अनहायड्रेज आणि हा कार्बोनिक अनहायड्रेजमुळं काय होतं हा जो आपला कार्बोनिक ॲसिड आहे त्याचं डिसोसिएशन होतं वॉटर आणि CO2 मध्ये. देन वॉटर तर पासआउट होतं लूप ऑफ हेनलेमध्ये आणि हा जो CO2 आहे हा रिॲब्झॉर्ब होतो एंडोथेलियल सेलमध्ये. एंडोथेलियल सेलमध्ये गेल्यानंतर काय होतं की इथं ऑलरेडी वॉटर मॉलिक्यूल प्रेझेंट आहे. वी नो आपल्या बॉडीमध्ये वॉटर हे सगळ्या पार्टमध्ये प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर काय होतं की हा CO2 आणि वॉटर परत रिॲक्ट होतं. इथे कार्बोनिक अनहायड्रेट्स प्रेझेंट आहे आणि याच्यामुळं काय होतं की परत आपले जे कार्बोनिक ॲसिड फॉर्म होतं दॅट इज H2CO3 फॉर्म होतं आणि हा जो आपला कार्बोनिक ॲसिड फॉर्म झाला फर्दर डिसोसिएट होतं H पॉझिटिव्ह आयन अँड HCO3 निगेटिव्हमध्ये म्हणजेच आपले बायकार्बोनेटमध्ये. हा जो H पॉझिटिव्ह आहे परत सायकलमध्ये येणार परत ही जी चॅनल आहे चॅनलच्या थ्रू ट्रान्सफर होणार ल्युमेनमध्ये आणि हा जो HCO3 निगेटिव्ह आहे दॅट इज बायकार्बोनेट हा ब्लडमध्ये परत रिॲब्झॉर्ब होतं. अशा प्रकारे हा आपला बायकार्बोनेट रिॲब्झॉर्ब होतं. प्लस इथे आणखीन एक चॅनल प्रेझेंट असतं. हा चॅनल काय करतो सोडियम आयनला ट्रान्सफर करतं ब्लडमध्ये Na पॉझिटिव्ह आणि पोटॅशियम आयनला परत ब्लडच्या मधून एंडोथेलियल सेलमध्ये ट्रान्सफर करतं. अशा प्रकारे ही रिॲब्झॉर्प्शनची प्रोसेस आहे. आय होप तुम्हाला कॉम्प्लिकेटेड झालेली नसणार. इथे थोडी स्पेस कमी होते म्हणून थोडं कंजेस्टेड झालेलं दिसतंय. नोट्समध्ये तुम्हाला अगदी क्लिअर मेन्शन केलेलं आहे की बघा इथे हे जे चॅनल आहे दॅट इज सोडियम
हायड्रोजन आयन एक्सचेंजर हा काय करतो, सोडियमला रिॲब्सॉर्ब करतो आणि H पॉझिटिव्हला ल्युमेनमध्ये एंटर करतो. ल्युमेनमध्ये एंटर केल्यानंतर हा कशासोबत रिॲक्ट होतं, तर हा बायकार्बोनेटसोबत रिॲक्ट करतो आणि कार्बोनिक ॲसिड फॉर्म करतो. विथ द हेल्प ऑफ एन्झाईम कार्बोनिक अनहायड्रेज हा काय करतो, वॉटर मॉलिक्यूल आणि कार्बन डायऑक्साईड फॉर्म करतो आणि हा कार्बन डायऑक्साईड परत ॲब्झॉर्ब होतो एंडोथेलियल सेलमध्ये आणि वॉटर मॉलिक्यूलसोबत कंबाईन होतो विथ द हेल्प ऑफ एन्झाईम कार्बोनिक अनहायड्रेट आणि काय फॉर्म करतो, तर कार्बोनिक ॲसिड फॉर्म करतो आणि परत ते डिसोसिएट होऊन H पॉझिटिव्ह आणि HCO3 निगेटिव्ह दॅट इज बायकार्बोनेट फॉर्म करतो. हा बायकार्बोनेट ब्लडमध्ये एंटर्ड होतो, दॅट इज रिॲब्सॉर्ब होतं आणि इथे एक परत चॅनल प्रेझेंट आहे. तो चॅनल काय करतो, सोडियमला आपल्या ब्लडमध्ये रिॲब्सॉर्ब करतो आणि पोटॅशियमला एक्सक्रीट करतो किंवा सिक्रीट करतो एंडोथेलियल सेलमध्ये. हा कशा प्रकारे वर्क करतो, तर एटीपेज नावाचा जो एन्झाईम आहे हा या चॅनलला रेग्युलेट करतो. तर आता इथे आपले जे कार्बोनिक अनहायड्रेट इनिबिटर्स आहेत तर ते काय करणार, हे जे आपले कार्बोनिक अनहायड्रेटचं फंक्शन आहे त्याला इनिबिट करणार. म्हणजे याचं जे काही डिसोसिएशन होत होतं आणि CO2 फॉर्म जे रिॲब्झॉर्ब होत होतं तर रिॲब्झॉर्प्शनच्या प्रोसेसला स्टॉप करतो, त्याला कंबाईन होऊ देत नाही. आपले जे ड्रग्स आहे दॅट इज कार्बोनिक अनहायड्रेट इनिबिटर हा काय करतात, हे जे एन्झाईम आहे हे एन्झाईमचं फंक्शनला इनिबिट करतात, ब्लॉक करतात. त्याच्यामुळे काय होणार की हे जे कार्बोनिक ॲसिड कन्वर्ट होत होतं बायकार्बोनेटमध्ये ते कन्वर्ट होणार नाही आणि काय होणार, रिॲब्झॉर्ब होणार नाही, ते एक्सक्रीट आउट होणार. आय होप मेकॅनिझम ऑफ ॲक्शन तुम्हाला क्लिअर असणार. डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेलं आहे की कशाप्रकारे हे आपले ड्रग्स वर्क करतात. याच्यामध्ये कुठले कुठले ड्रग्स आहे, ह्या कॅटेगरीमधला फर्स्ट ड्रग आहे आपला ॲसिटाझोलामाइड. सी दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ॲसिटाझोलामाइड. स्ट्रक्चरमध्ये जे काही कंपोनंट आहे त्या कंपोनंटचं नाव इथेच मेन्शन केलेलं आहे सो दॅट आपल्याला सार लिहिताना कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन होणार नाही. कारण ह्या कॅटेगरीमधले जे काही ड्रग्स आहे ह्या ड्रग्सचं स्ट्रक्चर हे जवळजवळ सेम आहे. जे कंपोनंट्स आहे त्यांच्यामध्ये ते सेम प्रेझेंट आहे आणि मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि युजेससुद्धा सेम आहे. ही जी रिंग आहे ह्या रिंगला आपण थायडायझोल रिंग म्हणतो. हा जो कंपोनंट आहे 5th पोझिशनमध्ये अटॅच आहे त्याला ॲसिटानलेड म्हणतो. देन सेकंड पोझिशनमध्ये हा जो कंपोनंट आहे याला आपण सल्फोमोइल रिंग म्हणतो. हा ॲसिटाझोलामाइड आहे. हा जो ड्रग आहे ह्या ड्रगचे आपला सिंथेसिससुद्धा बघायचे आहे कारण आपला हा स्टारवाला ड्रग आहे. वी नो जे स्टारवाले ड्रग्स आहे या स्टारवाल्या ड्रग्सची आपल्याला सिंथेसिससुद्धा बघायची असते आणि मोस्ट प्रॉबेबली चान्सेस असते की असे जे ड्रग्स आहे एक्झाममध्ये विचारतात. ह्या ड्रग्सचं सारसुद्धा आपल्याला लिहायचं असते. बघूया तर नेमकं सिंथेसिस कशा प्रकारे होतं आपल्या ड्रग्सचं. फर्स्ट थिंग 2-amino-1,3,4 डायअझोल 5-थायो याची रिॲक्शन केली जाते इथॅनॉलिक अनहायड्राईडसोबत. हे जेव्हा रिॲक्शन होते एकमेकासोबत तर हा जो आपला कंपाऊंड आहे दॅट इज 2-amino-1,3,4 थायझोल 5-थायोल हा काय करतो याच्यासोबत रिॲक्ट होतो आणि हा जो पोर्शन आहे दॅट इज NH2 याच्यामधला एक H सिस्टीमच्या बाहेर होतो आणि इथे COCH3 दॅट इज दिस वन COCH3 हा जाऊन अटॅच्ड होतो आणि हा इंटरमिडिएट फॉर्म होतो. हा इंटरमिडिएट आहे याची परत रिॲक्शन केली जाते वॉटर अँड Cl2 सोबत. Cl2 सोबत रिॲक्शन झाल्यानंतर हा जो पोर्शन आहे इथं त्यांचं अटॅचमेंट होतं आणि O2Cl3 जाऊन इथे अटॅच्ड होतो. फर्दर हा जो इंटरमिडिएट नंबर 2 आहे याचं रिॲक्शन केली जाते NH3 सोबत आणि काय होतं की हा जो इथला पोर्शन आहे दॅट इज Cl हा सिस्टीमच्या बाहेर जातो आणि NH2 हा म्हणजे हा H3 आहे याला डिसोसिएट केलं जाते NH2 आणि H पॉझिटिव्हमध्ये HCl सिस्टीमच्या बाहेर आणि NH2 इथे अटॅच्ड होता आणि ॲट द एंड आपला ॲसिटाझोलामाइड हा फॉर्म होतो. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे की ऑब्वियसली हा काय करणार कार्बोनिक अनहायड्रेट एन्झाईमला इनिबिट करणार आणि काय करणार युरिन फॉर्मेशनला इन्क्रीज करणार. जे काही रिॲब्झॉर्प्शन होत होतं बायकार्बोनेटचं ते रिॲब्झॉर्प्शनला हा डिक्रीज करतो. युजेस काय तर इट इज यूज्ड ॲज अ माइल्ड डायुरेटिक यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ ग्लुकोमा रिड्यूस इडिमा. तर इडिमाच्या रिडक्शनसाठी कशा प्रकारे यूज करणार काय होतं
नेमकं इडिमा म्हणजे काय तर स्वेलिंग. आता हा सपोज माझा हात आहे आणि इथं एक स्वेलिंग आली म्हणजेच काय, म्हणजे हा बॉडी पार्ट आहे आणि इथं अशा प्रकारे स्वेलिंग आली म्हणजेच काय तर ह्या पोर्शनमध्ये जे फ्लूइड आहे ते फ्लूइडचं प्रमाण इन्क्रीज होणं म्हणजे स्वेलिंग येणं. इथे हे जे एक्सेस पार्ट आपल्याला उंच झालेलं दिसते मग कशामुळे होते तर इथे जे बॉडी फ्लूइड आहे ते इन्क्रीज होतं. मग आता डायुरेटिक्स दिल्यामुळे काय होतं की ही जे एक्सेस फ्लूइड आहे ते बॉडीच्या बाहेर एक्सक्रीट आउट केलं जाते आणि त्याच्यामुळे ही जी स्वेलिंग आहे ती स्वेलिंग कमी होतं. म्हणून एडिमाच्या ट्रीटमेंटसाठी आपण हा ड्रगचा यूज केला. प्लस ग्लुकोमा म्हणजे काय होतं की आपले जे आईज आहे आईजच्या आतमध्ये काय होतं की ग्लुकोज डिपॉझिशन होतं. तर अशा वेळेस ह्या ग्लुकोजचं एक्सक्रीशन वाढवण्यासाठी सुद्धा आपण डायरेटिक्सचा यूज करतो. इट इज यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ इपिलेप्सी ॲज अ अँटी कन्व्हल्जंट म्हणून सुद्धा याचा यूज होतो. ऑल्सो यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ मेनियर्स डिसीज. हा डिसीज काय आहे तर हा जो इयर आहे इयरचा हा डिसीज आहे त्याच्या ट्रीटमेंटसाठी सुद्धा आपण ह्या ड्रगचा यूज करतो. तर त्याचं सार कशा प्रकारे लिहिणार, स्ट्रक्चर माहिती असलं की आपण कुठल्याही ड्रगचं सार लिहू शकतो. आता असं थेरॉटिकली बघितल्यापेक्षा आपण स्ट्रक्चर वाईज बघू की आपल्या स्ट्रक्चरमध्ये आहे तरी काय. सी इथे आपला जो कंपाऊंड आहे म्हणजे ही जी रिंग आहे ह्या रिंग काय आहे तर हा थायडायझोल रिंग आहे. तर फर्स्ट थिंग काय की ही रिंग इसेन्शियल आहे त्याच्या ॲक्टिव्हिटीसाठी, म्हणजे हे 2 नायट्रोजन आणि 1 सल्फर ग्रुप असणं इम्पॉर्टंट आहे आपला ॲसिटाझोलामाइडच्या फंक्शनसाठी. हा फर्स्ट पॉईंट झाला. सेकंड पॉईंट काय झाला की हा जो सेकंड पोझिशन आहे सेकंड पोझिशनमध्ये सल्फोमोइल ग्रुप असणं गरजेचं आहे. इथे सल्फोमोइल ग्रुप आहे आणि हा ग्रुप इसेन्शियल आहे त्याच्या ॲक्टिव्हिटीजसाठी. कुठल्याही प्रकारच्या याच्यामध्ये सबस्टिट्यूशन केलं तर काय होणार, ॲक्टिव्हिटी डिक्रीज होणार. देन थर्ड पोझिशन आणि जी फोर्थ पोझिशन आहे या फोर्थ पोझिशनमध्ये कुठल्याही प्रकारचं सबस्टिट्यूशन आपल्याला नको आहे. एनी सबस्टिट्यूशन ऑन दिस पार्ट लीड्स टू डिक्रीज द ॲक्टिव्हिटी ऑफ ॲसिटाझोलामाइड. देन फिफ्थ पोझिशनमध्ये हा ॲसिटानिलीड जो कंपाऊंड आहे हा असणं गरजेचं आहे फॉर द बेटर ॲक्टिव्हिटी ऑफ आवर ॲसिटाझोलामाइड. दिस इज सार ऑफ ॲसिटाझोलामाइड. आय होप तुम्हाला क्लिअर असणार की सार आपण कशा प्रकारे लिहितो की एक एक पार्ट घेतो त्या पार्टचं फंक्शन काय ते डिटेक्ट करतो आणि त्या पार्टला जर आपण काढलं तर ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होतं की डिक्रीज होतं ते लिहिणे म्हणजेच आपलं सार. म्हणजे स्ट्रक्चरचं त्याच्या ॲक्टिव्हिटीसोबत रिलेशन काय आहे ते रिलेशन डिटेक्ट करणं म्हणजेच सार लिहिणे. देन सेकंड ड्रग आहे आपला ह्याच कॅटेगरीमधला मिथॅझोलामाइन. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ मिथॅझोलामाइन. सी स्ट्रक्चरमध्ये आपले जे ग्रुप्स होते म्हणजे मेन आपले ॲसिटानिलाइड आणि सल्फोमोइल ग्रुप हे दोन्ही इथे प्रेझेंट आहे विच इज इसेन्शियल फॉर इट्स ॲक्टिव्हिटी. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सेम आहे कारण ह्या या कॅटेगरीमधले ड्रग आहे की हा काय करतो कार्बोनिक अनहायड्रेट एन्झाईमला इनिबिट करतो आणि इनिबिट केल्यामुळं काय होणार की जे काही युरिन एक्सक्रीशन आहे त्याचं प्रमाण इन्क्रीज होणार. युजेस काय तर इट इज यूज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ ग्लुकोमिया अँड अँटीनिओप्लास्टिक म्हणून सुद्धा हा यूज होता. आणि डायुरेटिक्स तर हा आहेच ऑब्वियसली आपण त्याच कॅटेगरीमधले ड्रग्स बघतो. नेक्स्ट ड्रग जो आहे तो आहे डायक्लोरफिनामाइन. डायक्लोरफिनामाइनचं स्ट्रक्चर बघा स्ट्रक्चरमध्ये थोडाफार चेंजेस आहे कारण एक्सेप्शनल असतं. हे जे कंपोनंट आहे हे नेसेसरी आहे त्याच्या ॲक्टिव्हिटीसाठी बट काही एक्सेप्शन असतात. आणि याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय तर हे सेम आहे. काय करतो कार्बोनिक अनहायड्रेट एन्झाईमला इनिबिट करतो. युजेससुद्धा काय आहे की इट इज यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ ग्लुकोमा अँड यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ एडिमासुद्धा आपण लिहू शकतो. देन नेक्स्ट वन आहे आपला सेकंड कॅटेगरी दॅट इज थायझाईड डायुरेटिक्स. हा जो आपला थायझाईड डायुरेटिक्स आहे हा कुठं वर्क करतो तर डिस्टल कॉन्व्होल्यूटेड ट्यूब्यूलमध्ये हा याचं फंक्शन शो करतो. आता आपल्याला माहिती झालं की डिस्टल कॉन्व्होल्यूटेड ट्यूब्यूल कुठं प्रेझेंट आहे तर हा कलेक्टिंग ड्रगच्या अगोदर हा इथे प्रेझेंट आहे. आता डिस्टल कॉन्व्होल्यूटेड ट्यूब्यूलमध्ये नेमकं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन हा कशा प्रकारे शो करतो तर जे आपली डिस्टल कॉन्व्होल्यूटेड ट्यूब्यूल आहे या ट्यूब्यूलमध्ये नेमकं कशा प्रकारे अरेंजमेंट असते तर हा जो पोर्शन आहे
ही जी इथे गॅप दिसते बघा, आता ही जी गॅप आहे ही गॅप असते ऑस्मोसिससाठी, म्हणजे काही जे ड्रग मॉलिक्युल्स आहे, मॉलिक्युल्स ऑस्मोसिस होण्यासाठी ही एक रिजन असते. ही नंतर तुम्हाला मेकॅनिझममध्ये सांगणार, कारण आपला 5th कॅटेगरी ऑस्मॅटिक एजंट्स आहे, त्या कॅटेगरीमध्ये हे मेकॅनिझम मी तुम्हाला एक्सप्लेन करणार. इथे आपलं काय मेन आहे की डिस्टल कॉन्व्होल्यूटेड ट्युब्यूलमध्ये नेमकं होतं तरी काय. डिस्टल कॉन्व्होल्यूटेड ट्युब्यूलमध्ये रिसेप्टार्स कुठले प्रेझेंट असतात, तर इथे जो मेन रिसेप्टार प्रेझेंट असतो तो असतो Na पॉझिटिव्ह Cl निगेटिव्ह को ट्रान्सपोर्टर. म्हणजे हा काय करतो, Na पॉझिटिव्ह आयन्सला रिॲब्झॉर्ब करतो आणि प्लस हा काय करतो, Cl निगेटिव्हला सुद्धा रिॲब्झॉर्ब करतो. फर्स्ट केसमध्ये काय होत होतं की सोडियम आयनला ॲब्झॉर्ब केला आणि पोटॅशियम आयनला सिक्रीट करत होता. इथे काय करतं, इथे NaCl दोन्हीला हा रिॲब्झॉर्ब करतं. प्लस इथे सेकंड जो रिसेप्टार आहे किंवा सेकंड जे काही चॅनेल आहे तो चॅनल काय करत होता, विथ द हेल्प ऑफ ATPase एन्झाईमने तो वर्क करत होता आणि सोडियम आयन्सला ब्लडमध्ये एंटर करत होता. जेव्हा सोडियम आयन इथे ब्लडमध्ये एंटर्ड होतं तेव्हा सायमल्टेनियसली पोटॅशियम आयन ब्लडमधनं परत एंडोथेलियल सेलमध्ये एंटर्ड होतं. आणि एक अशी सोपी अशी मेकॅनिझम हे आपल्या डिस्टल कॉन्व्होल्यूटेड ट्युब्यूलमध्ये रिॲब्झॉर्प्शनची होते. कारण काय होतं की जेव्हा डिस्टल कॉन्व्होल्यूटेड ट्युब्यूलमध्ये आपला ड्रग येतो तर मोस्ट ऑफ द पार्ट हा इथं रिॲब्झॉर्ब होतं आणि खूप कमी पोर्शन इथं रिॲब्झॉर्प्शनसाठी राहते. म्हणून इथे काय फक्त Na आणि Cl दॅट इज साल्ट जे आहे ते रिॲब्झॉर्ब होतात. आता आपला जो ड्रग आहे म्हणजे आपले जे थायझाइड डायुरेटिक्स आहे ते कशा प्रकारे वर्क करतात, तर हे जे काही को ट्रान्सपोर्टर आहे दॅट इज सोडियम क्लोराईड को ट्रान्सपोर्टर याला हा ब्लॉक करतो, याचं फंक्शनला अल्टरेशन करतो. त्याच्यामुळं काय होतं की इथे Na पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह आयन्स रिॲब्झॉर्ब होणार नाही म्हणजेच काय होणार, तर ते फर्दर कलेक्टिंग डक्टमध्ये पास होणार आणि ॲज अ युरिन म्हणून ते बॉडीच्या बाहेर एक्सक्रीट आउट होणार. म्हणजेच काय, अल्टिमेटली आपलं जे युरिनचा फ्लो इन्क्रीज होणार आणि बॉडी फ्लूइड जे आहे ते डिक्रीज होणार. अशा प्रकारे हे आपले थायझाइड डायुरेटिक्स वर्क करतात. आय होप तुम्हाला अगदी सिम्पल लँग्वेजमध्ये मेकॅनिझम ऑफ ॲक्शन कळलं असणार. फर्स्ट जो ड्रग आहे या कॅटेगरीमध्ये तो आहे क्लोरोथायझाइड. सी दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अवर क्लोरोथायझाइड. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय, तर हा सोडियम क्लोराईड को ट्रान्सपोर्टरला इनिबिट करतो. याचे जे आहे आपल्याला सिंथेसिससुद्धा बघायचं आहे का, तर हा आपला स्टारवाला ड्रग आहे. सी दिस इज क्लोरथायझाइड आणि याचा आपल्याला सिंथेसिस बघायचं आहे. क्लोरथायझाइड नेमका सिंथेसाइज्ड कशापासून होतं, तर 5-chloro-2,4 डायसल्फोमोइल ॲनिलीनला रिॲक्ट केली जाते. कशासोबत रिॲक्ट केले जाते, तर फॉर्मिक ॲसिडसोबत रिॲक्ट केले जाते. ही जी प्रोसेस आहे कंडेन्सेशन रिॲक्शन आहे, याला कंडेन्स केलं जाते आणि काय फॉर्म होतं, एक इंटरमिडिएट फॉर्म होतं. सी दिस अवर इंटरमिडिएट. आणि ही जी रिॲक्शन आहे ह्या रिॲक्शनमधून प्लस जे आपले वॉटर आहे वॉटरला रिमूव्ह केले जाते आणि ॲट द एंड आपला क्लोरोथायझाइड हा ड्रग सिंथेसाइज्ड होतो. हा क्लोरोथायझाइडचा नेमका सार कशा प्रकारे लिहायचा, सार लिहायच्यासाठी आपल्याला स्ट्रक्चर खूप महत्त्वाचं असते. सी दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ऑल थायझाइड डायुरेटिक्स. म्हणजे फक्त क्लोरथायझाइड नाही तर फक्त थायझाइड कॅटेगरीतला प्रत्येक ड्रगसाठी हा सार लागू होतो. का लागू होतो, तर एक जनरल स्ट्रक्चर आपण आपल्या ड्रगचं लिहिलेलं आहे. स्ट्रक्चरमध्ये काय आहे, सल्फोमोइल ग्रुप आहे. सी दिस वन इज अ सल्फोमोइल ग्रुप. हा जो ग्रुप आहे हा सल्फोनील ग्रुप आहे. का, तर इथे NH2 नाही आहे. सल्फोमोइल ग्रुपमध्ये NH2 प्रेझेंट आहे. इथे 2 रिंग आहे, एक आपली नॉर्मल बेन्झिन रिंग आहे आणि सेकंड वन जी रिंग आहे ती डायझोल रिंग आहे. 2 आपली जी नायट्रोजन आहे आणि एक सल्फर ह्या रिंगमध्ये प्रेझेंट आहे. सी इथे नंबरिंग केलेली आहे. ह्या सल्फोनील ग्रुपपासून आपली नंबरिंग स्टार्ट होते 1 2 3 4
5 6 7 8. आता कुठल्या कुठल्या पोझिशनमध्ये सबस्टिट्यूशन केलं किंवा रिमूव्ह केलं काही तर ॲक्टिव्हिटी डिक्रीज होते की इन्क्रीज होते हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता ही जी फर्स्ट पोझिशन आहे दॅट इज अवर सल्फोमोइल ग्रुप. दिस ग्रुप इज मोस्ट इसेन्शियल फॉर इट्स ॲक्टिव्हिटी. हा ग्रुप असणं गरजेचं आहे. देन सेकंड पोझिशनमध्ये काय की हा R3 आहे. R3च्या ठिकाणी आपण हायड्रोजनला प्लेस करू शकतो आणि इथे जर आपण R3ला Hने जर रिप्लेस केलं तर ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते. अदर सबस्टिट्यूशन जर केलं तर ॲक्टिव्हिटी डिक्रीज होते. ठीक आहे, म्हणून R3 आपल्याला काय पाहिजे तर Hच पाहिजे, फक्त हायड्रोजनच चालतो. देन थर्ड पोझिशनमध्ये हा जो आपला R1 आहे हा अल्किल सबस्टिट्यूशन जर असला तर आपला जो कंपाऊंड आहे कंपाऊंडची ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते. देन फोर्थ पोझिशनमध्ये जे नायट्रोजन प्रेझेंट आहे. हा जो नायट्रोजन आहे आपला सॅच्युरेशन असला पाहिजे. सॅच्युरेशन झाल्यामुळं काय होते कंपाऊंडची ॲक्टिव्हिटी हे इन्क्रीज होते. बट जेव्हा आपण सबस्टिट्यूशन करतो सबस्टिट्यूशन हा फक्त H पॉझिटिव्ह आयनचा असला पाहिजे. जर H पॉझिटिव्ह आयन्सच्या ऐवजी आपण दुसरा कुठलाही कंपाऊंड जर आपण ॲड केला तर ॲक्टिव्हिटी डिक्रीज होते. देन सिक्स पोझिशन जो आहे दॅट इज R2. हा R2 काय असला पाहिजे तर इलेक्ट्रो विड्रॉईंग ग्रुप R2 असला पाहिजे. दॅट इज ClBrNO2 किंवा CF3 जर आपण त्याचं सबस्टिट्यूट केलं तर ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते. ॲट पोझिशन 7मध्ये सल्फोमोइल ग्रुप हा असणं खूप इम्पॉर्टंट आहे. एनी सबस्टिट्यूशन ऑन दी 7th पोझिशन लीड्स टू डिक्रीज इन ॲक्टिव्हिटी. देन सेकंड ड्रग आहे आपला हायड्रोक्लोरथायझाईड. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ हायड्रोक्लोरथायझाईड. ह्या कॅटेगरीमध्ये जे ड्रग्स आहे ह्या ड्रगचं स्ट्रक्चर जे रिंग आहे ते रिंग सेम आहे. फक्त जे सबस्टिट्यूशन काय आहे कुठे काय चेंज झालं हे माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. आणि हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर ऑटोमॅटिकली पुन्हा क्लास हा तुमचा लक्षात राहणार. ठीक आहे, कारण मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि युजेस तर प्रत्येक कॅटेगरीचे सेम आहे. म्हणजे कॅटेगरीमधले जे ड्रग्स आहे त्या ड्रगचे सेम आहे. जो हायड्रोक्लोरथायझाईड आहे याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे की हा काय करतो जो आणि पॉझिटिव्ह Cl निगेटिव्ह को ट्रान्सपोर्टर आहे त्याला ब्लॉक करतो, त्याच्या फंक्शनला ब्लॉक करतो आणि काय करतो युरिन सिक्रेशनला इन्क्रीज करतो. देन युजेस काय तर इट इज यूज्ड ॲज अ डाययुरेटिक आणि यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ हायपरटेन्शन अँड एडिमा. देन नेक्स्ट आहे हायड्रोफ्ल्युमेथायझाईड. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ हायड्रोफ्ल्युमेथायझाईड. जसं दोघांचं जर स्ट्रक्चर तुम्ही बघितलं तर सेम आहे, फक्त काय तर इथे Cl आहे आणि इथे Clच्या ठिकाणी CF3 आहे. बाकीचे स्ट्रक्चर सेम आहे. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय की सेम अदर डाययुरेटिकसारखा हा Na पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह जो को ट्रान्सपोर्टर आहे त्याला इनिबिट करतो. युजेस काय तर इट इज यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ हायपरटेन्शन अँड एडिमा. देन नेक्स्ट आहे आपला सायक्लोथायझाईडचं स्ट्रक्चर जर बघितलं आपण तर इथे जी ही पोझिशन आहे ते फक्त सबस्टिट्यूशन झालं आहे. बाकी हायड्रोक्लोरथायझाईडच्या स्ट्रक्चरसारखं स्ट्रक्चर आहे, फक्त एक रिंग जी आहे ही रिंग इथे फक्त ॲड झालेली आहे. ठीक आहे, असं जर रिलेट केलं तर तुम्ही स्ट्रक्चर कधीच विसरणार नाही. कारण मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये आपल्याला स्ट्रक्चरच खूप इम्पॉर्टंट असते. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि युजेस तर कोणीही लिहू शकतं. ठीक आहे, देन याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे की हा NaCl जे को ट्रान्सपोर्टर आहे त्या को ट्रान्सपोर्टला इनहिबिट करतो आणि युरिनचं सिक्रेशन किंवा युरिनचा फ्लो इन्क्रीज करतो. युजेस सेम आहे, हायपरटेन्शन आणि एडिमासाठी हा यूज होतो. देन नेक्स्ट क्लास आहे आपला लूप डायरेटिक किंवा हाय सिलिंग डायुरेटिक. नावावरून कळतं की लूप डायुरेटिक नेमकं वर्क कुठे करते तर हा लूप ऑफ हेनलेमध्ये वर्क करतो. स्पेशली असेंडिंग लूप ऑफ हेनलेमध्ये याचं मेन फंक्शन आहे. असेंडिंग लूप ऑफ हेनलेमध्ये काय होत होतं की हा सोडियम आयन्सला परमिएबल होता, वॉटरसाठी हा परमिएबल नव्हता. जवळजवळ 25% सोडियम आयन्स आहेत ना रिॲब्झॉर्ब होत होते. कशा प्रकारे रिॲब्झॉर्ब होते दिस इज अ ल्युमेन, दिस वन इज अ एंडोथिलियल सेल आणि दिस वन इज अ ब्लड. आता ल्युमेनमधनं आपला जो Na पॉझिटिव्ह आयन आहे तो कशा प्रकारे रिॲब्झॉर्ब होतो तर इथे एक रिसेप्टार आहे किंवा को ट्रान्सपोर्टर आहे. कुठलं तर सोडियम पोटॅशियम क्लोराईड को ट्रान्सपोर्टर आहे. हा काय करत होता
जे आपले फिल्ट्रेटमध्ये Na पॉझिटिव्ह, के पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह आयन्स आहे, ह्या आयन्सला तो रिॲब्झॉर्ब करत होता. एक मॉलिक्यूल सोडियमचा, एक पोटॅशियमचा आणि 2 क्लोराईडचे आयन त्याला रिॲब्झॉर्ब करत होता. जेव्हा रिॲब्झॉर्प्शनची प्रोसेस होत होती, सायमल्टेनियसली काय होत होतं की एक पोटॅशियम हा इथे सिक्रीट होत होता फॉर जे काही त्याची म्हणजे बॅलेन्स करायसाठी, जे सिस्टीम आहे सिस्टीमला बॅलेन्स करायसाठी. जेव्हा रिॲब्झॉर्प्शन होतं सोडियम आयनचं, तेव्हा काय होतं की हा एटीपेज एन्झाईमच्या हेल्पनी जे एंडोथेलियल सेल आहे याच्यामधनं ब्लडमध्ये एंटर करतो आणि जेव्हा एक सोडियम आयन एंटर करतो सायमल्टेनियसली एक पोटॅशियम आयन सिक्रेट होतं. हा पोटॅशियम आयन फर्दर कुठं ल्युमिनमध्ये ट्रान्सफर होतं. अशा प्रकारे ही नॉर्मल प्रोसेस होती. हा जो क्लोरीन आहे, हा क्लोरीन अनदर क्लोरीन चॅनलने ब्लडमध्ये ट्रान्सफर होतं किंवा रिॲब्झॉर्प्शन होतं. इथे ही जी गॅप आहे, ह्या गॅपला आपण पॅरासेल्युलर रिॲब्झॉर्प्शन म्हणतो. का म्हणतो तर इथे म्हणजे फिल्ट्रेटमध्ये ऑलरेडी खूप काही कंपोनंट प्रेझेंट आहे. मॅग्नेशियम पण आहे, कॅल्शियम पण आहे. तर हे जे काही मॅग्नेशियम आणि कॅल्शियम आहे हे पॅरासेल्युलर रिॲब्झॉर्प्शन आपल्या ब्लडमध्ये रिॲब्झॉर्ब होतं. अशी हे एक नॉर्मल रिॲब्झॉर्प्शनची प्रोसेस आहे. तर लूप डायोरेटिक काय करणार किंवा हाय सेलिंग डायोरेटिक्स काय करणार, हे जे आपले सोडियम पोटॅशियम क्लोराईड को ट्रान्समिटर आहे याचं फंक्शनला ब्लॉक करणार. आणि ब्लॉक केल्यामुळे काय होणार की इथं सोडियम पोटॅशियम आणि क्लोराईडचं रिॲब्झॉर्प्शन होणार नाही. फिल्ट्रेटमध्ये त्यांचं कॉन्सन्ट्रेशन जास्त प्रमाणात राहणार आणि जास्त प्रमाणात आपल्याला फिल्ट्रेट फॉर्म होणार, म्हणजे युरिनचं फॉर्मेशन जास्त प्रमाणात होणार. अशा प्रकारे हे याचं नॉर्मल फंक्शन आहे. तर याच्यामध्ये कुठले कुठले ड्रग्स आहे, फ्युरोसमाइड, ब्युमेटानाइड आणि इथॅक्रॅनिक ॲसिड हे 3 ड्रग्स ह्या कॅटेगरीमध्ये आहे. ह्या ड्रग्सचं एक जनरल स्ट्रक्चर आहे, इथं मेन्शन केलं आहे सो दॅट आपल्याला सारमध्ये कन्फ्युजन होणार नाही. सार लिहिताना काय करायचं आहे की आधी जनरल स्ट्रक्चर लिहायचं आहे, त्या स्ट्रक्चरला नंबरिंग करायचं आहे. तर जो मेन फंक्शनल ग्रुप आहे त्यापासून आपण नंबरिंग स्टार्ट करतो. नोमेनक्लेचर सगळ्यांना माहिती आहे, अगोदर आपण सेमिस्टरमध्ये बघितलेलं आहे. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 प्रत्येक पोझिशनमध्ये सबस्टिट्यूशन केल्यानं ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होणार की डिक्रीज होणार हेच आपल्याला लिहायचं असते. फर्स्ट पोझिशनमध्ये बघा, फर्स्ट पोझिशनमध्ये हा जो कार्बोनिल ग्रुप आहे हा इसेन्शियल आहे त्याच्या ॲक्टिव्हिटीसाठी. कोणती ॲक्टिव्हिटी तर डायुरेटिक ॲक्टिव्हिटीसाठी. आणि हा काय करतो, इथे COOH असल्यामुळे ड्रग आहे, ड्रगची पोटेन्सीला इन्क्रीज करतो. जो सेकंड पोझिशन आहे, सेकंड पोझिशनमध्ये जो NHR आहे, NH कंपल्सरी असणं गरजेचं आहे, बट R आपण हा फॉर्फ्युरिल किंवा फिनिल ग्रुप सबस्टिट्यूट करू शकतो आणि हे सबस्टिट्यूशन केल्यामुळे ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते. बट अदर काही सबस्टिट्यूशन केली तर ॲक्टिव्हिटी डिक्रीज होते. देन जी फोर्थ पोझिशन आहे, थर्ड पोझिशन ॲज इट इज, थर्डमध्ये कुठल्याही प्रकारचं चेंजेस नाही. फोर्थ जो पोझिशन आहे, फोर्थ पोझिशनमध्ये X जो आहे, हा X हा आपला इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप असला पाहिजे, लाईक क्लोरीन किंवा CF3 हा इसेन्शियल आहे त्याच्या ॲक्टिव्हिटीसाठी. अदर सबस्टिट्यूशन जर केलं तर ॲक्टिव्हिटी डिक्रीज होतो. देन जी फिफ्थ पोझिशन आहे, फिफ्थ पोझिशनमध्ये हा सल्फोमोइल ग्रुप आहे. हा ग्रुप सगळ्यांचा ओळखीचा झालाच असणार आतापर्यंत आणि हा ग्रुप असणं खूप गरजेचं आहे त्याच्या ॲक्टिव्हिटीसाठी. एनी सबस्टिट्यूशन लीड्स टू डिक्रीज द ॲक्टिव्हिटी. जी थर्ड आणि फोर्थ पोझिशन आहे ती पोझिशन ॲज इट इज आहे, इथे कुठल्याही प्रकारचं सबस्टिट्यूशन झाले तर ॲक्टिव्हिटी डिक्रीज होतं. जे ड्रग्स आहे, ड्रगचं स्ट्रक्चर बघा, फ्युरोसमाइडचं स्ट्रक्चर, याच्यामध्ये हे जे काही नेसेसरी त्याचे फंक्शनल ग्रुप आहे ते प्रेझेंट आहे आणि R जो आहे, R आपला CH आणि ही एक 5 मेंबर्ड रिंग इथे अटॅच झालेली आहे. हा जो ड्रग आहे, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे का, हा काय करतो, Na, K अँड Cl निगेटिव्ह म्हणजे Na पॉझिटिव्ह, K पॉझिटिव्ह अँड Cl निगेटिव्ह हा जो को ट्रान्सपोर्टर आहे याच्या फंक्शनला ब्लॉक करतो आणि युरिनचं सिक्रेशन इन्क्रीज करतो. हा जो ड्रग आहे हा वीक कार्बोनिक अनहायड्रेट इनिबिटर म्हणून सुद्धा ॲक्ट होतो. म्हणजे हा काय करतो, कार्बोनिक अनहायड्रेट एन्झाईमला ब्लॉक करतो. म्हणजेच आपण म्हणू शकतो की हा PCT प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युलमध्ये सुद्धा वर्क करतो. यूजेस काय तर हा यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ इडिमा अँड कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर. ह्या ड्रगचा सिंथेसिस बघायचा आहे की नेमका हा आपला फ्युरोसमाइड सिंथेसाइज कशा प्रकारे होतो. इथे
प्रिकर्सर काय तर 2,4-डायक्लोरोबेन्झोइक ॲसिड हे याचं प्रिकर्सर आहे. याची रिॲक्शन केली जाते अमोनियासोबत इन प्रेझेन्स ऑफ दिस कंपाऊंड ClSO3H आणि काय होतं एक इंटरमिडिएट फॉर्म होतं. ह्या इंटरमिडिएटचे फर्दर रिॲक्शन केली जाते टेट्राहायड्रोफर्फ्युरिल अमाईनसोबत आणि ॲट द एंड आपला जो ड्रग आहे दॅट इज फ्युरोसेमाइड हा फॉर्म होतो. दिस इज द सिंथेसिस ऑफ अवर फ्युरेसामाइड. देन ब्युमेटानाइटचं स्ट्रक्चरमध्ये बघा काय चेंजेस आहे. हा आर जो आहे हा आर चेंज झालेला आहे आणि इथे हा जो Cl आहे Clला रिप्लेस केला आहे O आणि I बेन्झिन ग्रुपनं किंवा फिनिल ग्रुपनं म्हणू शकतो. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सेम राहणार आहे. दॅट इज हा काय करतो सोडियम पोटॅशियम क्लोराईड ग्रुप 4 ट्रान्सपोर्टरला इनिबिट करतो. यूजेस काय यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ हायपरटेन्शन अँड इडिमा. देन थर्ड वन आहे इथॅक्रॅनिक ॲसिड. इथॅक्रॅनिक ॲसिडचं स्ट्रक्चर थोडं चेंज आहे हे तुम्हाला आठवण ठेवावं लागणार. बाकी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि यूजेस सेम आहे. देन फोर्थ कॅटेगरी आहे आपला पोटॅशियम स्पॅरिंग डाययुरेटिक. हे जे आपले पोटॅशियम स्पॅरिंग डाययुरेटिक्स आहे हे जनरली कलेक्टिंग डग्समध्ये त्यांचं फंक्शन शो करतात. आता कलेक्टिंग डगमध्ये काय होतं आपल्याला माहिती आहे की ह्या काय करतो सोडियमचं रिॲब्झॉर्प्शन करतो आणि पोटॅशियमचं सिक्रिशन करतो विथ द हेल्प ऑफ एन्झाईम अल्डोस्टेरॉन. इंट्रोडक्शन पार्टमध्ये आपण बघितलं राईट. सोडियमला रिॲब्झॉर्ब करतो पोटॅशियमला सिक्रीट करतो. इथे मेन्शन केलं आहे. आता याचं मेन फंक्शन काय आहे की सोडियमला रिॲब्झॉर्ब करतो. मग इथे जेव्हा आपला ड्रग जाणार दॅट इज पोटॅशियम स्पॅरिंग डाययुरेटिक हा काय करणार 2 प्रकारे मेकॅनिझम शो करणार. फर्स्ट हा अफेक्ट करणार सोडियम चॅनलला जो सोडियमचं रिॲब्झॉर्प्शन करतो प्लस अफेक्ट करणार अल्डोस्टेरॉनला. जो अल्डोस्टेरॉनचा फंक्शन काय की हा सोडियम आणि जे पोटॅशियम चॅनेल आहे म्हणजे जो सोडियमचं रिॲब्झॉर्प्शन करतो आणि पोटॅशियमचं सिक्रेशन करतो त्याला स्टिम्युलेट करायचं नॉर्मल फंक्शन आहे. बट हा ड्रग दिल्यामुळं काय करतो अल्डोस्टेरॉनच्या हा फंक्शनला अल्टर्ड करतो. कशा प्रकारे अल्टर्ड करतो इथे काहीतरी पर्टिक्युलर रिसेप्टार्स असणार. हा रिसेप्टार्स काय करतो की अल्डोस्टेरॉनला जाऊन बाउंड होतो आणि फर्दर हा स्टिम्युलेशन कॉज करतो. तर हा काय करतो आपला ड्रग अल्डोस्टेरॉनला बाउंड होऊ देत नाही. अल्डोस्टेरॉनच्या ऐवजी स्वतः जाऊन तिथं बाउंड होतो आणि कुठल्याही प्रकारचं स्टिम्युलेशन देत नाही. जर स्टिम्युलेशन होणार नाही तर हा यानी पॉझिटिव्ह दॅट इज सोडियम आयन रिॲब्झॉर्ब होणार नाही आणि पोटॅशियम काय होणार ते सिक्रीट होणार नाही किंवा होणार तरी खूप कमी प्रमाणात होणार. अशा 2 प्रकारे हा आपले पोटॅशियम स्पेरिंग डाययुरेटिक वर्क करतात. याचे 2 वेगवेगळे मेकॅनिझम आहे. जे अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट आहे ते काय करणार अल्डोस्टेरॉन रिसेप्टरला जाऊन स्वतः बाइंड होणार आणि स्वतः त्याची ॲक्शन ब्लॉक करणार. आणि सेकंड वन जे सोडियम चॅनेल आहे जे सोडियम चॅनलला इनिबिट करणार. जे अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट आहे त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे आपला स्पेरॅनोलॅक्टोन. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ स्पेरॅनोलॅक्टोन. स्ट्रक्चर थोडं मोठं आहे बट इझी आहे. फक्त रिंग्स आठवण ठेवायचे कुठली 5 मेंबर आहे कुठली 5th मेंबर आहे. बाकी स्ट्रक्चरमध्ये काही कॉम्प्लिकेशन नाही आहे. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन माहिती आहे का की हा काय करतो अल्डोस्टेरॉनला ब्लॉक करतो किंवा त्याच्या रिसेप्टरला ब्लॉक करतो. यूजेस काय तर इट इज यूज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ इडिमा अँड कंजेस्टिव्ह हार्ट फेलियर. देन सोडियम चॅनल इनिबिटर जे आहे ह्या इनिबिटरमध्ये 2 ड्रग्स आहे. फर्स्ट वन इज अमिलोराइड हायड्रोक्लोराइड. दिस वन स्ट्रक्चर ऑफ अमिलोराइड हायड्रोक्लोराइड. यूजेस काय तर इट इज यूज्ड इन द कॉम्बिनेशन ऑफ अदर डाययुरेटिक आणि यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ एडिमा कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर अँड सिरोसिस ऑफ लिव्हर. सेकंड वन जो आहे तो आहे ट्रायमिथेरिन. This one is a structure of our trimethylene and uses काय तर it is used for the treatment of refractory edema. Then fifth आणि लास्ट वन आहे ऑस्मॅटिक डाययुरेटिक्स. आता हे जे ऑस्मॅटिक डाययुरेटिक्स आहे ह्या कशा प्रकारे त्यांचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतात. आता ऑस्मोसिस म्हणजेच काय हाय कॉन्सन्ट्रेशनपासून लो कॉन्सन्ट्रेशनमध्ये मुवमेंट होतं. इथे जर मॉलिक्युलचं हाय कॉन्सन्ट्रेशन असणार ह्या रिजनमध्ये आणि इथं जर लो असणार तर इथे काय होणार ऑटोमॅटिकली हे आपले हाय कॉन्सन्ट्रेशनवाले मॉलिक्युल इथे ट्रान्सफर होणार. ह्या प्रोसेसला आपण ऑस्मोसिस म्हणतो. आता आपल्या नेफ्रॉनमध्ये काय होतं की काही मॉलिक्युल्स आहेत ते ऑस्मोसिसच्या प्रोसेसने रिॲब्सॉर्ब होतं. आपण
लूप डायुरेटिक्सच्या मेकॅनिझममध्ये बघितलं की हे जे मॅग्नेशियम आणि कॅल्शियम आहे हे पॅरासेल्युलर रिॲब्झॉर्प्शन शो करतात, म्हणजे ते ऑस्मोसिस थ्रू ते रिॲब्झॉर्ब होतं. तर अशा वेळेस हे आपले ऑस्मॅटिक डायुरेटिक जनरली प्रिस्क्राईब केले जातात की काय करतात, हे इथे म्हणजे यांचं मॉलिक्युलर साईज जे आहे कम्पॅरेटिव्हली मोठं असतं. इथे येऊन काय करतात, हे जे हा जो रस्ता आहे मोकळा याला ब्लॉक करतात आणि ब्लॉक केल्यामुळे काय होणार की इथे रिॲब्झॉर्प्शन होणार नाही, जे काही ऑस्मोसिस होत होतं ते होणार नाही. अशा प्रकारे हे आपले ऑस्मोटिक डायुरेटिक्स वर्क करतात. याचा एकच ड्रग आहे दॅट इज मॅनिटॉल. स्ट्रक्चर अगदी सिम्पल आहे, फक्त आपल्याला कार्बन किती आहे ते आठवण ठेवायचं आहे, बाकी स्ट्रक्चर अगदी इझी आहे. युजेस काय आहे तर इट इज यूज्ड फॉर द युरिन प्रोडक्शन, used for the treatment of acute kidney failure, also used for the diagnostic agent for the kidney function, and used in the management of cerebral edema. This is all about diuretics. I hope तुम्हाला सगळे क्लास हे डिटेलमध्ये समजले असणार. लेट रिवाईज की डायुरेटिक्समध्ये नेमकं आपण बघितलं काय, तर आधी डायुरेटिक्सची डेफिनेशन बघितली की नेमकं डायुरेटिक्स करतं काय, तर ते युरिन फॉर्मेशनला हेल्प करतं, इन्क्रीज करतं. युरिन कशामुळं फॉर्म होतं तर नेफ्रॉनमुळं फॉर्म होतं. नेफ्रॉनचे पार्ट्स बघितले आपण, बॉमेन्स कॅप्सूल, प्रॉक्झिमल कॉन्लेटेड ट्यूब्युल, लूप ऑफ हेनले अँड डिस्टल कॉन्लेटेड ट्यूब्युल अँड कलेक्टिंग डक्ट. प्रत्येक पार्टचं नेमकं फंक्शन काय ते बघितलं. त्याची क्लासिफिकेशन बघितले की नेमकं 5 प्रकारचे आपले क्लासिफिकेशन आहे डायुरेटिक्सचं. पहिला जो क्लास आहे तो आहे कार्बोनिक अनहायड्रेट इनिबिटर. कार्बोनिक अनहायड्रेट इनिबिटर कुठे काम करतो तर हा आपला प्रॉक्झिमल कॉन्लेटेड ट्यूब्युलमध्ये वर्क करतो. कशा प्रकारे वर्क करतो तर हा जो एन्झाईम आहे कार्बोनिक अनहायड्रेट याला ब्लॉक करतो, याच्या फंक्शनला ब्लॉक करतो. या कॅटेगरीमध्ये आपण जे ड्रग्स बघितले तर फर्स्ट ड्रग होता ॲसिटाझोलामाइड. ॲसिटाझोलामाइडचा आपण डिटेलमध्ये सारसुद्धा बघितलं, सिंथेसिस बघितलं, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि युजेस तर सेम आहे. देन आपण बघितला नेक्स्ट ड्रग मिथॅझोलामाइन. मिथॅझोलामाइनचं स्ट्रक्चर थोडंफार चेंज आहे. चेंजेस काय ते तुम्हाला ॲज इट इज आठवण ठेवायची आहे. देन नेक्स्ट ड्रग होता डायक्लोरफिनेरामाइन्स. दिस वन द स्ट्रक्चर ऑफ डायक्लोरफिनेरामाइन. देन नेक्स्ट कॅटेगरी बघितली आपण थायझाइड डायुरेटिक्स. जे थायझाइड डायुरेटिक्स आहे ते कुठे वर्क करतात तर डिस्टल कॉन्लेटेड ट्यूब्युलमध्ये ते वर्क करतात. आणि कशा प्रकारे वर्क करतात तर ते सोडियम क्लोराईड जे को ट्रान्सपोर्टर आहे त्याला ब्लॉक करतात. ह्या कॅटेगरीमध्ये ड्रग्स बघितले आपण. फर्स्ट ड्रग होता क्लोरथायझाईड. देन नेक्स्ट होता त्याचं सार बघितलं आपण, सिंथेसिस बघितलं. नेक्स्ट ड्रग बघितला हायड्रोक्लोरथायझाईड आणि हायड्रोक्लोरथायझाईड, हायड्रोफ्युमिथायझाईड आणि सायक्लोथायझाईड. ह्या तिन्ही ड्रगचं स्ट्रक्चर सेम आहे. चेंजेस काय आहे ते फक्त आठवण ठेवलं तर स्ट्रक्चर इझिली आठवण राहणार. जी थर्ड कॅटेगरी होती ती होती लूप डायुरेटिक. त्यालाच आपण हाय सिलिंग डायुरेटिक म्हणतो. हा वर्क कुठं करतो तर असेंडिक लूप ऑफ हिलनेमध्ये वर्क करतो. आणि काय कशा प्रकारे करतो तर सोडियम पोटॅशियम क्लोराईड को ट्रान्सपोर्टरला ब्लॉक करून तो त्याचं फंक्शन शो करतो. ह्या कॅटेगरीमध्ये टोटल आपण जे ड्रग्स बघितले त्या ड्रग्सच्या आधी सार बघितला. सार कशा प्रकारे काय काय लिहायचं हे डिटेलमध्ये बघितलं. जे ड्रग्स होते फर्स्ट ड्रग होता फ्युरोसेमाइड. स्ट्रक्चर बघितलं. देन त्याचं सिंथेसिससुद्धा बघितलं. नेक्स्ट ड्रग बघितला ब्युमेटानाइड. ब्युमेटानाइडचं स्ट्रक्चर सिमिलरिटीज आहे, काय चेंजेस आहे ते सुद्धा आपण बघितलं. आणि नेक्स्ट ड्रग होता इथॅक्रॅनिक ॲसिड. फोर्थ कॅटेगरी होती पोटॅशियम स्पॅरिंग डायुरेटिक. पोटॅशियम स्पॅरिंग डायुरेटिक कुठे वर्क करतो तर कलेक्टिंग डक्टमध्ये वर्क करतो. 2 प्रकारे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतो. फर्स्ट हा सोडियम चॅनलला ब्लॉक करतो आणि सेकंड वन जे आहे अल्डोस्टिरॉनला जे रिसेप्टार्स आहे त्या रिसेप्टारला ब्लॉक करतो. ह्या कॅटेगरीमध्ये आपण जे ड्रग्स बघितले ते ड्रग्स टोटल 3 होते. म्हणजे फर्स्ट अल्डोस्टिरॉन अँटागोनिस्टमध्ये बघितला दॅट इज स्पिरोनोलॅक्टोन. आणि 2 ड्रग आपण सोडियम चॅनल इनिबिटरमध्ये बघितलं दॅट इज अमिलोराईड, हायड्रोक्लोराईड आणि ट्रायमटेरिन. देन फिफ्थ कॅटेगरी बघितली ऑस्मॅटिक डायुरेटिक्स. ऑस्मॅटिक डायुरेटिक्समध्ये फक्त मॅनिटॉल आहे आणि ऑस्मॅटिक डायुरेटिक्स काय करतो ऑस्मोसिस प्रोसेसला अफेक्ट करतो. दिस इज ऑल अबाउट द टुडेज लेक्चर कशी वाटली हे मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.